ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अवयवी योगविद्याचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीला जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आहे आणि राजश्रींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. भगवंताशी आपला असणारा संबंध ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस, मित्रही आहेस, म्हणून या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतो. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितले हे मी कसे जाणावे. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहे, ते परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. मी जरी अजन्मा आहेस आणि माझा दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतरीत होत असतो. जेव्हा आणि जेथे धर्मचराचा न्यार होतो आणि धर्म अधर्माचा वर्चस्व होते, त्यावेळीस हे पार्था मी स्वतः अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो. जो माझ्या जन्माचे व कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहात्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुन, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आसक्ती, भय आणि क्रोध यामध्ये मुक्त झालेले, पूर्णपणे मदतपरायण झालेले आणि माझ्या आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या विषयांच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि ज्याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयी दिव्य प्रेमाची प्राप्ती झालेली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धींची इच्छा करतात आणि म्हणून हे देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्याला या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केलेले आहे. तू जाणले पाहिजे, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्यक्तीय असल्यामुळे अकर्ताच आहे. कोणत्याही कर्माची मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दल हे सत्य जाणतो, तो सुद्धा कर्मफलाच्या बद्ध होत नाही. प्राचीन काळापासून सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्याच्या पदचिन्हाचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यास बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो. ते जाणल्यावर तू सर्व अशुभतातून मुक्त होशील. कर्माच्या गुंतागुंतीत समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्य कर्म, विकर्म आणि अकर्म असे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. जो कर्माचा अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो, तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थिर आहे असे जाणावे. साधू पुरुषाच्या मते
या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूप पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे. आपण कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणाऱ्या, जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही अकाम कर्म करीत नाही, अशा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन व बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाचा भावनेचा त्याग करतो आणि जीवनात अनावश्यक असणाऱ्या वस्तूकरिता कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्माची प्रभावित होत नाही. जो सहजपणे होणाऱ्या लाभाचे संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशमध्ये स्थित असतो, तो जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियाचे पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियामध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपात ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. काही योगीजन देवदेवता विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियाची मानसिक स्वयंरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियम केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियाविषयी इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिय आणि प्राण्यांचा सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडे द्रव्याची यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टायोग पद्धतीने आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्यय करून प्रगत होतात. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीने अवलंबन करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. यज्ञाचे प्रयोजन अत्यंत उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्टरूपी अमृताची चव घेण्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही, तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद समवत आहेत आणि हे सर्व विविध प्रकारचे कर्मापासून उत्पन्न झालेले आहे. ज्याप्रमाणे त्यांना जाणवल्यावर तू मुक्त होशील. हे परमतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अतता हे पार्था, सर्व कर्म यज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्याचा प्रश्न विचार आणि त्याची सेवा कर. आत्मसाक्षात्काराची व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्याची तत्व जाणलेली असतात. आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाही, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहे, अर्थात ते माझेच आहे. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू
जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मासात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधन भस्मासात करून टाकतो. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदार असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योगासमयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. परंतु जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपले इंद्रियाचे संयमित केला आहे, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहेत. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु प्रामाणिक शास्त्रबद्ध संशयी असणाऱ्या अज्ञानी व श्रद्धाहीन मनुष्याला भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकांतही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या कर्मफलाचा त्याग करून जो भक्तियुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाचे त्याचे संशय नष्ट झाले आहे, तोच वास्तविकपणे आध्यात्मिक आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बंद होत नाही. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. इति श्री अध्याय